नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक. आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण 11वी NCERTचा प्लांट किंगडम हा जो धडा आहे त्याला स्टार्ट केला होता. त्याच्यातले आपले जवळपास 3 ते 4 लेक्चर्स झालेले. जसं की त्याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघितलेला आहे. तसंच अल्गीचा जो पार्ट होता तो आपण पूर्ण केला होता. अल्गीचे टाईपसुद्धा केले होते. आज जो आहे तो आपण ब्रायोफाईट्सबद्दल स्टडी करणार आहोत. तर आपण तुम्हाला एक शॉर्ट इंट्रो देऊन देतो की प्लांट्स किंगडममध्ये किंवा प्लांट किंगडममध्ये आपण जे 5 ग्रुप बघितले होते त्यांना आपण डिव्हिजनसुद्धा म्हणत असतो. तर ते कोणकोणते होते? सगळ्यात आधी बघितला होता आपण अल्गी. आज आपण बघणार आहोत ब्रायोफाईट्स, त्याच्यानंतर टेरिडोफाईट्स, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. याच्यापैकी अल्गीचा स्टडी आपण मागच्या लेक्चर्समध्ये पूर्ण केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रायोफाईट्सबद्दल स्टडी करणार आहोत. ब्रायोफाईट्सला आपण म्हणजे प्लांट किंगडममधले ॲम्फिबियनसुद्धा म्हणत असतो. तर ॲम्फिबियन का बरं म्हणतो त्याला? ब्रायोफाईट्स आर ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. आता हे ॲम्फिबियन का बरं? तर ब्रायोफाईट्स हा जो ग्रुप आहे किंवा ब्रायोफाईट्समध्ये जे काही ग्रुप म्हणजे ब्रायोफाईट्समध्ये जे काही इंडिव्हिज्युअल्स आहे, ब्रायोफाईटचे इंडिव्हिज्युअल, ते पहिल्यांदा वॉटर हॅबिटॅटपासून बाहेर आले, म्हणजे ते सॉईलवर ग्रो करू लागले. जसं की आपण बघितलं याच्या अगोदरचे ग्रुप म्हणजे अल्गी. अल्गीचं हॅबिटॅट काय होतं? तर ॲक्वॅटिक हॅबिटॅट होतं, कम्प्लिटली ॲक्वॅटिक. म्हणजे त्या जमिनीवर राहू शकत नव्हत्या, त्या पाण्यातच सापडत होत्या. मात्र हे जे ब्रायोफाईट्स आहे हे आपल्याला जमिनीवर सुद्धा सापडतात, म्हणजे सॉईलवर ग्रो करू शकतात. मात्र ॲम्फिबियन का बरं सांगितलेलं आहे? तर यांना जे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी म्हणजे त्यांची जी जनरेशन वाढवण्यासाठी म्हणजे रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज असते, म्हणजे एक्सटर्नल वॉटरची गरज असते. त्याच्यामुळे आपण त्यांना ॲम्फिबियन्स म्हणतो, डायरेक्ट टेरेस्ट्रियल्स नाही म्हणत. ब्रायोफाईट्स आर ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. ॲम्फिबियन्स का बरं? दे रिक्वायर amphibians cover they can grow on soil. They can grow on soil, but they require external water for fertilization किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यासाठी त्यांना एक्सटर्नल वॉटरची गरज असते, त्याच्यामुळे आपण त्यांना ॲम्फिबियन्स म्हणतो. ब्रायोफाईट्स आर ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. आता यांची जी बॉडी असते ती कशी असते? थॅलस बॉडी असते. बॉडी इज थॅलॉइड. म्हणजे थॅलॉइडचा अर्थ आधी पण सांगितलेला आहे. अल्गीसुद्धा एक थॅलॉइड ऑर्गॅनिझम होता. मात्र यांचा हा जो थॅलस असतो तो अल्गीच्या थॅलसपेक्षा थोडा इलॅबोरेट असतो, म्हणजे थोडा कॉम्प्लेक्स असतो. थॅलस ऑफ ब्रायोफाईट्स आर मोर इलॅबोरेट दॅन अल्गी. आर मोर इलॅबोरेट दॅन अल्गी. म्हणजे अल्गीचा जो काही आपण थॅलस बघितला, जी काही बॉडी बघितली, ती एकदमच म्हणजे असं सिम्पल होती, कॉम्प्लेक्स नव्हती. मात्र हिची ब्रायोफाईटचे जे काही बॉडी असतील त्या अल्गीपेक्षा थोड्या कॉम्प्लेक्स असतील. मात्र त्यासुद्धा थायलॉइडच असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये रूट स्टेम हे जे स्ट्रक्चर आहे ते प्रेझेंट नसणार. त्याच्यामुळे आपण पुढचा पॉईंट लिहू. ट्रू रूट, ट्रू स्टेम अँड ट्रू लीफ आर ॲबसेंट. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे, ट्रू रूट, ट्रू स्टेम किंवा ट्रू लीफ, म्हणजे खऱ्या अर्थाने आपण घेतला तर रूट, लीफ आणि स्टेम हे जे स्ट्रक्चर आहे ते ॲबसेंट असतील. मात्र यांच्यामध्ये प्रेझेंट असतं ते काय? रूट लाईक, स्टेम लाईक अँड लीफ लाईक स्ट्रक्चर. बट
रूट लाईक, stem like and leaf like structures are present. मात्र ट्रू रूट, ट्रू स्टेम अँड ट्रू लीफ आर ॲबसेंट. हा जो पॉईंट आहे महत्त्वाचा, कारण की याच्यावर प्रश्न विचारले जातात. अल्गीमध्ये पण आपण बघितलं की ट्रू रूट, ट्रू स्टेम आणि ट्रू लीफ आर ॲबसेंट. इथं पण ट्रू रूट, ट्रू स्टेम अँड ट्रू लीफ आर ॲबसेंट. मात्र रूट लाईक, स्टेम लाईक आणि लीफ लाईक स्ट्रक्चर्स जे ते प्रेझेंट असतात. रूट लाईक जो स्ट्रक्चर असतो त्यांना काय म्हणत असतो आपण? रायझॉइड म्हणत असतो. रायझॉइड इज रूट लाईक स्ट्रक्चर. आता रायझॉइड काय करतो? हे जे ब्रायोफाईट्स आहे हे सबस्ट्रॅटमला अटॅच असतील, म्हणजे ते जिथं कुठं ग्रो होतील त्या ग्रो करण्याच्या जागेला आपण सबस्ट्रॅटम म्हणत असतो. समजा एखाद्या ते दगडावर ग्रो झाले तर त्या दगडाला आपण सबस्ट्रॅटम म्हणू. तर त्या दगडाला हे जे ब्रायोफाईट्स आहे ते कशा थ्रू अटॅच होतील? तर रायझॉइड थ्रू. रायझॉइड म्हणजे काय? रूट लाईक स्ट्रक्चर आहे. आता हे जे रायझॉइड आहे हे युनिसेल्युलर पण असू शकतात किंवा मल्टीसेल्युलर पण असू शकतात. रायझॉइडची गोष्ट करतोय आपण. रायझॉइड जे ते युनिसेल्युलर पण असू शकतात, तसंच मल्टीसेल्युलर पण असू शकतात. युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर. आता हे कोणामध्ये कसे असतील ते सांगतो. त्याच्या अगोदर आपल्याला बघावं लागेल की ब्रायोफाईट्सचे ग्रुप्स किती होतात. तर ब्रायोफाईट हा जो आहे, ब्रायोफाईट्स हा जो ग्रुप आहे प्लांट किंगडमचा, त्याचं फर्दर डिव्हिजन केलं आपण NCERT तर लिव्हरवर्ट आणि मॉस असे ग्रुप पडलेले. म्हणजे NCERTमध्ये काय स्टेटमेंट्स आहे, काय स्टेटमेंट आहे? ब्रायोफाईट्स इन्क्लूड लिव्हरवर्ट्स अँड मॉसेस. आता लिव्हरवर्ट्स जे आहेत ते लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफाईट्स आहेत, लोअर मेंबर. आणि मॉसेस जे आहेत त्या हायर मेंबर्स आहेत. मॉसेस आर हायर मेंबर. आता लिव्हरवर्ट्समध्ये जे आहेत ते हे जे रायझॉइड आहे हे युनिसेल्युलर असतील. कोणामध्ये? तर लिव्हरवर्टमध्ये. लिव्हरवर्ट म्हणजे लोअर मेंबर्समध्ये. आणि मल्टीसेल्युलर असतील कोणामुळे? हायर मेंबर्समध्ये, म्हणजे कोणात? मॉसेसमध्ये. हा पॉईंट जो आहे तो NCERTमध्ये मेन्शन नाही, मात्र मी एक तुम्हाला सांगून ठेवला कारण की प्रश्न विचारला गेलेला आहे यांच्यावर. एवढं डिटेल लक्षात राहत नसेल तर काही म्हणजे डोक्याला द्यायची काहीच गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की रायझॉइड ते युनिसेल्युलर पण असू शकतात, मल्टीसेल्युलर पण असू शकतात. तसंच ब्रायोफाईट्सचे जे काही फर्दर क्लासिफिकेशन आहे ते आपण 2 ग्रुप्समध्ये केलेलं आहे. एक लिव्हरवर्ट आणि दुसरा मॉस. लिव्हरवर्ट जो आहे तो लोअर मेंबर आहे. कसं लक्षात ठेवायचं? एल पण येतो, एल इथं पण येतो, एल लोअरमध्ये पण येतो. त्याच्यामुळे लिव्हरवर्ट जे आहे ते लोअर मेंबर आहे आणि मॉसेस जे आहेत ते हायर मेंबर आहे. इथं जसं तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही याच्यानुसार पण लक्षात ठेवू शकता. मल्टीसेल्युलर आणि मॉस याच्याने मेमॉनिक्स बनू शकतो, म्हणजे लक्षात राहू शकतो. ब्रायोफाईटमध्ये जे काही आपण NCERTमध्ये बघितलं तर ब्रायोफाईटमध्ये हे 2 ग्रुप दिलेले आहे, लिव्हरवर्ट आणि मॉसेस. मात्र आपण जर काही दुसरे रेफरन्स बुक वापरले किंवा इंटरनेटवर बघितलं तर ब्रायोफाईट्स जो आहे त्याच्यामध्ये अजून एक ग्रुप असतो, तो म्हणजे हॉर्नवर्ट. पण इथं आपण लिहिणार नाही. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, ब्रायोफाईट जे NCERTनुसार 2 ग्रुप दिलेले आहे, लिव्हरवर्ट आणि मॉस. लिव्हरवर्ट आणि मॉस. मात्र ॲक्च्युली बघायला गेलं तर त्याच्यामध्ये हॉर्नवर्टसुद्धा इन्क्लूड होत असतो. हॉर्नवर्टचं एक्झाम्पल कोणतं आहे? सेराटोफायलम जो आहे तो हॉर्नवर्टचं एक्झाम्पल आहे. लिव्हरवर्टचं एक्झाम्पल काय आहे? तर रिक्सिया जी आहे ती लिव्हरवर्टची एक्झाम्पल आहे, रिक्सिया. आणि मॉसेसचे एक्झाम्पल स्पॅग्नम आपल्याला माहिती आहे. रिक्सिया आणि मर्कॅन्टिया किंवा मर्कॅन्टिया हे जे आहे ते लिव्हरवर्टचे एक्झाम्पल आहे. आणि मॉसमध्ये स्पॅग्नम आहे. हॉर्नवर्ट म्हणजे सेराटोफायलम. हॉर्नवर्ट जो आहे तो आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे, NCERTमध्ये गिवन नाही, त्याच्यामुळे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त हे 2 लक्षात ठेवा. याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत पुढे. हे जे ब्रायोफाईट्स आहेत हे याच्या ब्रायोफाईट्स आणि लायकन आपण बघितलं. फंगस आणि अल्गीचं जे असोसिएशन होतं, सिम्बायोटिक असोसिएशन, त्यांना आपण लायकन म्हणत असतो. लायकनसोबत हे जे ब्रायोफाईट्स आहे हे बेअर रॉक म्हणजे जे काही दगड असतील, खडकाळ प्रदेश असेल त्या ठिकाणी प्रायमरी सक्सेशन दाखवतात, म्हणजे तिथं ग्रो करू शकतात ते.
आता हे ग्रो झाले तर तो जो बेअर रॉक आहे म्हणजे तो जो खडक आहे त्याचं विघटन करतात, काहीतरी ऑर्गॅनिक ॲसिड रिलीज करतात, त्याच्यामुळे ते रॉकचं विदरिंग होत असतं. त्या रॉकचं विदरिंग झालं की ते म्हणजे मातीचं सॉईल फॉर्मेशन होत असतं, जेणेकरून तिथं हायर प्लांट्ससुद्धा ग्रो करू शकतात. आणि एन सी आर टीमध्ये जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते कसं, ब्रायोफाइट्समध्ये कोण, तर मॉस जी आहे, मॉसेस विथ लायकन प्ले इम्पॉर्टंट रोल इन सक्सेशन ऑफ रॉक, बेअर रॉक. अर्थ काय होतो, तर जे काही बेअर रॉक आहे त्यांचं विघटनसाठी म्हणजे जे काही यांनी सक्सेशन केलं म्हणजे यांची तिथं हे आधी ग्रो करतील, यांच्यानंतर ते रॉकला विदरिंग करतील म्हणजे त्यांचं थोडंसं सॉईल फॉर्मेशन करतील तिथं. त्याच्यानंतर तिथं जे हायर प्लांट्स जे ते सुद्धा ग्रो करू शकतात. त्यालाच आपण काय म्हणतो सायंटिफिक भाषेत, मॉसेस विथ लायकेन प्ले इम्पॉर्टंट रोल इन सक्सेशन ऑफ बेअर रॉक. तर बेअर रॉकवर जे काही हायर प्लांट्स ग्रो करतील त्याच्यासाठी मदतफुल असतं. आता आपण बघितलं होतं अल्टरनेशन ऑफ जनरेशन नावाचा टॉपिक, मागच्या धड्यांमध्ये पण आपण बघितलेला आहे. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय, तर एक जनरेशन जी असेल ती हॅप्लॉइड असेल, पुढची डिप्लॉइड, मग त्याच्या पुढची परत हॅप्लॉइड, त्याच्या पुढची परत डिप्लॉइड, असं अल्टरनेट होत असतं, हॅप्लॉइड डिप्लॉइड हॅप्लॉइड डिप्लॉइड. त्या फेनॉमेनाला आपण काय म्हणतो, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. प्लांट्समध्ये जो आहे तो मेनली दिसून येतो, ब्रायोफाइट्समध्ये सुद्धा अल्टरनेशन ऑफ जनरेशन दिसून येतं. याच्याबद्दल जे डिटेल स्टडी आहे म्हणजे कोणामध्ये कोणतं अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे त्याचं कंपॅरिझन, तसंच इतर ज्या डिटेलिंग आहे ते आपल्याला या धड्याच्या लास्टच्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे, लास्टच्या पार्टमध्ये दिलेलं आहे. मात्र इथं मी काय सांगेन, तर आता ब्रायोफाइट्समध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशनबद्दल किती माहिती तुम्हाला हवी ते मी इथं सांगून देईल तुम्हाला, तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये आपण 2 बॉडीज बघितल्या होत्या. एक राहते गॅमेटोफायटिक बॉडी आणि एक असते, इकडे लिहितो मी, गॅमेटोफायटिक बॉडी असते किंवा गॅमेटोफाईट जो की असतो हॅप्लॉइड. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइडचा फरक तुम्हाला माहिती असेल. आणि स्पोरोफायटिक बॉडी असते किंवा स्पोरोफाईट जो की असतो डिप्लॉइड. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड म्हणजे काय, सेलमध्ये जी न्यूक्लियस असते त्या न्यूक्लियसमध्ये जर कधी क्रोमोझोम सेटमध्ये असले म्हणजे पेअरिंगमध्ये असले, जसं की ही एक पेअर झाली, ही दुसरी पेअर झाली, अशा पेअरिंगमध्ये असली, ही एक पेअर ही दुसरी पेअर, त्याला काय म्हणतो आपण, डिप्लॉइड कंडिशन म्हणत असतो. मात्र न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम आहे हे वेगवेगळे असले म्हणजे पेअरिंगमध्ये नसले, जसं की हा एक क्रोमोझोम, हा एक क्रोमोझोम, तर या कंडिशनला आपण काय म्हणत असतो, हॅप्लॉइड कंडिशन. गॅमेटोफाईट काय तर हॅप्लॉइड असतो, स्पोरोफाईट काय तर डिप्लॉइड असतो. गॅमेटोफाईटला गॅमेटोफाईट का बरं म्हणतात, तर तो गॅमेटचं प्रोडक्शन करत असतो, त्याच्यामुळे त्याला आपण गॅमेटोफाईट म्हणत असतो. स्पोरोफाईट जो आहे तो स्पोर फॉर्मेशन करत असतो, त्याच्यामुळे आपण त्याला स्पोरोफाईट म्हणतो. आता गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट जे ते एकमेकांनी अल्टरनेट होत असतात, म्हणजे एक जनरेशन गॅमेटोफाईट, एक जनरेशन स्पोरोफाईट, परत एक जनरेशन गॅमेटोफाईट, परत एक स्पोरोफाईट, परत गॅमेटोफाईट, परत स्पोरोफाईट, असं चालू असेल. आता गॅमेटोफाईट जे ते गॅमेट फॉर्मेशन करेल, गॅमेट फॉर्मेशन, गॅमेटसुद्धा हॅप्लॉइड असतात, हा पण हॅप्लॉइड, त्याच्यामुळे तर कोणती डिव्हिजन होईल तर मायटॉसिस. मायटॉसिस म्हणजे काय, इक्वेशनल डिव्हिजन, त्याच्यामध्ये सेट ऑफ क्रोमोझोमचा जो काही नंबर असतो तो इक्वल राहतो. म्हणजे एखादी डिप्लॉइड सेलमध्ये मायटॉसिस झालं तर रिझल्टंट जे काही ऑफस्प्रिंग असतील ते सुद्धा डिप्लॉइडच असतील. मात्र याच्यामध्ये मिओसिस झालं म्हणजे डिप्लॉइड सेलमध्ये मिओसिस डिव्हिजन झाली तर ही जी डिप्लॉइड कंडिशन आहे ती हॅप्लॉइड होऊन जाईल, म्हणजे क्रोमोझोमचा सेट जो आहे तो रिड्यूस होऊन जाईल, हाफ होऊन जाईल तो. इथं गॅमेटोफाईटने गॅमेट तयार केले, हा पण हॅप्लॉइड, त्याच्यामुळे डिव्हिजन कोणती, मायटॉसिस. आता गॅमेट्स जे आहेत ते फ्यूज करतील, म्हणजे एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होईल. गॅमेटचं फ्युजन झालं की झायगोट तयार होत असतो. 2 गॅमेट एकत्र आले, 2 गॅमेट कसे, हॅप्लॉइड आणि हॅप्लॉइड एकत्र आले, त्याच्यामुळे झायगोट काय असेल, डिप्लॉइड. झायगोट जो आहे तो काही म्हणजे ग्रोथ होते त्याची, तो डिफरन्शिएट होतो म्हणजे तो ग्रो करतो स्पोरोफाईटमध्ये, स्पोरोफाईट या प्लांट बॉडीमध्ये. आता स्पोरोफाईट जो आहे
तो स्पोर फॉर्मेशन करत असतो. स्पोरोफाईट बनवतो स्पोर. स्पोर कसे असतात? हॅप्लॉइड असतात. आता हा डिप्लॉइड आहे आणि स्पोर हॅप्लॉइड, त्याच्यामुळे डिव्हिजन कोणते होईल? तर मिओसिस डिव्हिजन होत असते. आता हे जे स्पोर आहे ते जर्मिनेट करतात आणि जर्मिनेशन केल्यावर ते गॅमेटोफाईटमध्ये कन्वर्ट होत असतात. स्पोर्स जर्मिनेट अँड कन्वर्टेड इंटू गॅमेटोफाईट. आता स्पोर्स जे ते हॅप्लॉइड आहे, हॅप्लॉइडचं जर्मिनेशन झालं तर तिची रिझल्टंट प्लांट बॉडी असेल ती सुद्धा हॅप्लॉइड असेल आणि हॅप्लॉइडला आपण काय म्हणतो? गॅमेटोफाईट म्हणत असतो. आता ब्रायोफाईटच्या केसमध्ये जी गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी आहे ती असते डॉमिनंट. ब्रायोफाईटची गोष्ट करतोय, प्रत्येकाला वेगवेगळे आहे. आता ब्रायोफाईटमध्ये जी गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी ही डॉमिनंट आहे, स्पोरोफायटिक प्लांट बॉडी ही रेसेसिव्ह आहे. टेरिडोफाईटची गोष्ट करू आपण, म्हणजे पुढचा ग्रुप, ब्रायोफाईटचा नंतरचा जो ग्रुप असेल तो टेरिडोफाईट. टेरिडोफाईटमध्ये जी आहे ती स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे ती डॉमिनंट असते, गॅमेटोफायटिक बॉडी असते ती रेसेसिव्ह असते. आपण इथं कोणाची गोष्ट करतो? ब्रायोफाईटची गोष्ट करणार आहोत. तर ब्रायोफाईटमध्ये जी गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी आहे, गॅमेटोफाईट ही जी प्लांट बॉडी आहे ती डॉमिनंट असते. म्हणजे मेन प्लांट बॉडी जी असेल, आपण ब्रायोफाईट्सला ऑब्झर्व केलं तर त्यांची जी मेन प्लांट बॉडी असेल ती असेल गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी, म्हणजेच काय? डॉमिनंट. किंवा गॅमेटोफाईट इज मेन प्लांट बॉडी. मेन प्लांट बॉडी म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो? डॉमिनंट प्लांट बॉडी किंवा डॉमिनंट फेज. लाईफ सायकलमधली एक डॉमिनंट फेज आहे. ब्रायोफाईट्स कोणती? आता हे आपण बघितलं, अल्टरनेशन ऑफ जनरेशन हा फेनॉमेना आहे. या फेनॉमेनाला काय म्हणतात आपण? अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणि ब्रायोफाईट्समध्ये जी काही लाईफ सायकल असते ती लाईफ सायकल कशी असते? तर हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. हॅप्लोडिप्लॉन्टिक म्हणजे काय? एक हॅप्लॉइड एक डिप्लॉइड, एक जनरेशन हॅप्लॉइड एक जनरेशन डिप्लॉइड, परत एक हॅप्लॉइड परत डिप्लॉइड, अशा जनरेशन टू जनरेशन अल्टर करत असतात. त्या लाईफ सायकलला आपण काय म्हणतो? हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. जसं की इथं गॅमेटोफाईट हॅप्लॉइड आहे, स्पोरोफाईट डिप्लॉइड आहे, परत गॅमेटोफाईट हॅप्लॉइड, परत स्पोरोफाईट डिप्लॉइड. ही जी लाईफ सायकल हिला आपण हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल म्हणतो. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे त्याला आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणत असतो. तर आपण बघितलं, ही जी मेन प्लांट बॉडी आहे ती गॅमेटोफायटिक असते ब्रायोफाईटच्या केसमध्ये. तशीच ती जी डॉमिनंट असते. डॉमिनंट राहिली म्हणजे काय? फोटोसिंथेटिक आहे, म्हणजे स्वतःचं स्वतः तयार करेल, कोणावर डिपेंड नसणार, फोटोसिंथेटिक असेल. आणि महत्त्वाची काय? गॅमेटोफाईट हॅप्लॉइड असतो. गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी हॅप्लॉइड असते. आता गॅमेटोफायटिक प्लांट बॉडीवर जे आहे, म्हणजे गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी काय? गॅमेट्सचं प्रोडक्शन करते, प्रोड्यूस किंवा फॉर्म गॅमेट्स, प्रोड्यूस गॅमेट्स. आता हे जे गॅमेट्स आहेत, यांनी जे गॅमेट्स बनवले ते गॅमेट्सचं फ्युजन झालं, झायगोट बनला. झायगोट बनल्यावर स्पोरोफाईट, म्हणजे झायगोट जो आहे तो कन्वर्ट झाला स्पोरोफाईटमध्ये, इथं दिसतंय तुम्हाला. आता हा जो स्पोरोफाईट आहे तो आहे रेसेसिव्ह टाईपचा आहे. स्पोरोफाईट जो आहे किंवा स्पोरोफायटिक प्लांट बॉडी जी आहे ती रेसेसिव्ह असते ब्रायोफाईटच्या केसला, ब्रायोफाईटमध्ये फक्त, किंवा ब्रायोफाईटची गोष्ट करतो आपण. तर स्पोरोफाईट जी आहे ती रेसेसिव्ह प्लांट बॉडी आहे, रेसेसिव्ह आहे, नॉन फोटोसिंथेटिक आहे. नॉन फोटोसिंथेटिक म्हणजे काय? आता नॉन फोटोसिंथेटिक आहे तर हिचं न्यूट्रिशन कुठून घेते ती? तर हिचं न्यूट्रिशन घेते ती गॅमेटोफायटिक प्लांट बॉडीपासून. म्हणजे ही जी स्पोरोफायटिक प्लांट बॉडी ती गॅमेटोफाईटवरच प्रेझेंट असेल, गॅमेटोफाईटकडून ते न्यूट्रिशन घेते. आता ही जी गॅमेटोफाईट आहे हा कसा असतो? फ्री लिव्हिंग असतो. इकडे एका कोपऱ्यात लिहून घ्या. महत्त्वाचा पॉईंट आहे की गॅमेटोफाईट जो आहे डॉमिनंट असल्यामुळे किंवा मेन प्लांट बॉडी असल्यामुळे तो असतो फ्री लिव्हिंग. मात्र स्पोरोफाईट जो आहे तो फ्री लिव्हिंग नसतो, डिपेंड ऑन गॅमेटोफाईट.
स्पोरोफाईट जो आहे तो गॅमेटोफाईटवर डिपेंड असतो, स्पोरोफाईट डिप्लॉइड असतो. तसा स्पोरोफाईट जो आहे तो नॉन फोटोसिंथेटिक असतो. आता नॉन फोटोसिंथेटिक आहे म्हणजे हा न्यूट्रिशन कुठून डिराईव्ह करेल तर गॅमेटोफाईट जो आहे त्याच्यावरून. कारण आता फ्युनारियाची एक डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. फ्युनारियाच्या डायग्राममध्ये तुम्हाला बेस्ट म्हणजे स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट काय ते चांगल्या प्रकारे कळतं. तर फ्युनारियाची जी डायग्राम आहे ती काहीशी या टाईपमध्ये असते. ही जी एवढी प्लांट बॉडी आणि ही खालची. आता हा जो एवढा पोर्शन दिसतोय, हा एवढा, हा काय आहे? गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी आहे ही, म्हणजे मेन प्लांट बॉडी आहे. त्याला आपण गॅमेटोफाईट म्हणत असतो. आणि हा जो एवढा पोर्शन दिसतोय तो आहे स्पोरोफाईट. आता याच्यावरून आपल्याला काय दिसतंय? स्पोरोफाईट कुठं प्रेझेंट आहे? गॅमेटोफाईटवर. म्हणजे स्पोरोफाईट डिपेंड ऑन गॅमेटोफाईट. त्याच्यामुळे आपण इथं लिहिलेलं आहे स्पोरोफाईट इज रेसेसिव्ह अँड डिपेंड ऑन गॅमेटोफाईट. आता स्पोरोफाईट जो आहे तो नॉन फोटोसिंथेटिक आहे आणि गॅमेटोफाईट जो आहे तो फोटोसिंथेटिक आहे. म्हणजे गॅमेटोफाईट फोटोसिंथेसिस करेल, स्वतःचं अन्न म्हणजे फूड प्रिपेअर करेल, आणि ते जे म्हणजे स्पोरोफाईट जो आहे तो फूड कुठून घेईल तर गॅमेटोफाईटकडून. त्याच्यामुळे आपण इथं लिहू डिराईव्ह न्यूट्रिशन फ्रॉम गॅमेटोफाईट. स्पोरोफाईट डिराईव्ह न्यूट्रिशन फ्रॉम गॅमेटोफाईट. आता हा जो स्पोरोफाईट आहे, स्पोरोफाईट काय तयार करत असतो? म्हणजे स्पोरोफाईट स्पोर तयार करेल, त्याच्यामुळेच आपण त्याला नाव स्पोरोफाईट दिलेलं आहे. म्हणजे काय? प्रोड्यूस स्पोर. स्पोर कुठं प्रोड्यूस होत असतात ते आता एक खालचा पॉईंट सांगतो आधी, त्याच्यानंतर सांगेल मी. तर स्पोरोफाईट हा जो स्पोरोफाईट ही जे प्लांट बॉडी तिचे वेगवेगळे पार्ट असतात. म्हणजे स्पोरोफाईट कन्सिस्ट ऑफ फूट, सिटा अँड कॅप्स्यूल. फूट, सिटा आणि कॅप्सूल हे जे स्पोरोफाईट्सचे बॉडी पार्ट्स आहेत किंवा पार्ट्स आहेत स्पोरोफाईटचे. आता फूट जो आहे तो काय असतो? आता हा एवढा जो पार्ट दिसतोय आपल्याला, हा इथून तर इथपर्यंत हा आपल्याला सिटा दिसतोय, त्याला आपण सिटा म्हणत असतो. म्हणजे कसा? हा जो एवढा पार्ट दिसतोय आपल्याला त्याला आपण सिटा म्हणू शकतो. हा जो पार्ट दिसतोय याला आपण कॅप्सूल म्हणतो. आणि फूट जो आहे तो इथं खाली असेल, तो आपल्याला इथं दाखवू शकत नाही आपण त्याला. फूट, सिटा आणि कॅप्सूल. आता हा जो कॅप्सूल आहे याच्यामध्ये काय होत असतं? हे जे स्पोर्स तयार झाले कशामध्ये तयार होतील तर कॅप्सूलमध्ये. प्रोड्यूस स्पोर्स इन कॅप्सूल. कॅप्सूल काय आहे? स्पोरोफाईटचा एक पार्ट आहे. स्पोरोफाईटचे 3 पार्ट कोणते? फूट, सिटा अँड कॅप्सूल. म्हणजे स्पोरोफाईट डिव्हिजिबल इंटू फूट, सिटा अँड कॅप्सूल. त्याच्यातले जे स्पोर फॉर्मेशन होतं ते कॅप्सूलमध्ये होत असतं. स्पोरोफाईट जो आहे तो डिपेंड ऑन गॅमेटोफाईट. स्पोरोफाईट रेसेसिव्ह प्लांट बॉडी, फोटोसिंथेसिस करू शकत नाही, त्याच्यामुळे ते त्याचं जे न्यूट्रिशन आहे ते डिराईव्ह करते गॅमेटोफाईटकडून. गॅमेटोफाईट जी आहे ती मेन प्लांट बॉडी आहे, म्हणजे डॉमिनंट प्लांट बॉडी आहे. फोटोसिंथेटिक पण आहे. फोटोसिंथेटिक असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि गॅमेटोफाईट जो आहे तो हॅप्लॉइड असतो. स्पोरोफाईट जो आहे तो डिप्लॉइड असतो. गॅमेटोफाईट का बरं म्हणतात? तर ते गॅमेट्स तयार करतात. कोणत्या डिव्हिजनने? मायटॉसिसने. इथं आपण लिहिलेलं आहे गॅमेटोफाईट तयार करतो गॅमेट कशाने? मायटॉसिस डिव्हिजनने. त्याच्यामुळे आणि स्पोरोफाईट काय तयार करतो? स्पोर्स तयार करतो. कोणत्या डिव्हिजनने? मिओसिस डिव्हिजनने. स्पोर्स जे तयार होतील ते हॅप्लॉइड तयार होतील. गॅमेट्ससुद्धा हॅप्लॉइड असतील. गॅमेट्स फ्यूज करतील, झायगोट बनवतील. झायगोट काय? डिप्लॉइड. तो झायगोट कन्वर्ट होईल स्पोरोफाईटमध्ये. स्पोरोफाईटने जे काही स्पोर्स तयार केले आहेत त्यांचं जर्मिनेशन होईल. जर्मिनेट झाले स्पोर्स की ते एक नवीन गॅमेटोफाईटमध्ये कन्वर्ट होतील आणि तो जो गॅमेटोफाईट एक ब्रायोफाईटची एक मेन प्लांट बॉडी बनवेल.
परत ही जी प्रोसेस आहे ती परत एक वेळेस चालू होईल आणि लाईफ सायकल कंटिन्यू होत असते. जे सेक्स ऑर्गन असतात म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात ते प्रेझेंट असतात कोणामध्ये, गॅमेटोफायटिक प्लांट बॉडीमध्ये. कारण की आपण बघितलेलं आहे गॅमेट्स कोणापासून तयार होतात ते, तर गॅमेटोफाईटपासून गॅमेट तयार होतात ते. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जे काही सेक्स ऑर्गन आहेत किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत ते कोणामध्ये प्रेझेंट असतील तर गॅमेटोफाईटमध्ये. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन किंवा सेक्स ऑर्गन जे आहे, सेक्स ऑर्गन फाउंड ऑन सेक्स ऑर्गन प्रेझेंट ऑन गॅमेटोफाईट. गॅमेटोफाईट काय मेन प्लांट बॉडी होती, हॅप्लॉइड होती, त्याच्यावर काय सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहे. आता हे जे सेक्स ऑर्गन आहेत किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत ते कसे मल्टीसेल्युलर आहेत. दोन सेक्स ऑर्गन असतात, एक मेल सेक्स ऑर्गन एक फिमेल सेक्स ऑर्गन. त्याच्यातला जो मेल सेक्स ऑर्गन आहे त्याला आपण काय म्हणत असतो, अँथेरिडियम. मेल सेक्स ऑर्गन कॉल्ड अँथेरिडियम. तसंच फिमेल सेक्स ऑर्गन जो आहे त्याला आपण म्हणत असतो आर्किगोनियम. फिमेल सेक्स ऑर्गन इज नोन ॲज आर्किगोनियम. किंवा आर्चिगोनियम. आता जो मेल सेक्स ऑर्गन आहे तो काय तयार करेल, तर मेल गॅमेट्स तयार करेल. मेल सेक्स ऑर्गनला आपण काय म्हटलेलं आहे, अँथेरिडियम. अँथेरिडियम म्हणजे काय तयार करेल अँथेरिडियम, मेल गॅमेट्स. मेल गॅमेटला आपण काय म्हणतो ब्रायोफाईटच्या केसमध्ये, तर अँथेरिडिया. मेल सेक्स ऑर्गन कॉल्ड अँथेरिडियम. अँथेरिडियम फॉर्म्स अँथेरिडिया. Antheridia is also known as male gametes. तसंच फिमेल सेक्स ऑर्गन नोन ॲज आर्किगोनियम. आर्किगोनियम काय तयार करेल, फिमेल गॅमेट तयार करेल. फिमेल गॅमेट कोणते असतात, एग्स असतात. अँथेरिडियम फॉर्म किंवा प्रोड्यूस मेल गॅमेट्स विच इज नोन ॲज अँथेरिडिया. आर्किगोनियम प्रोड्यूस फिमेल गॅमेट विच इज काय असतं फिमेल गॅमेट, तर एग किंवा ओव्हम जे आहे त्याला आपण फिमेल गॅमेट म्हणत असतो. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची अशी आहे की हा जो मेल गॅमेट आहे किंवा अँथेरिडिया जो आहे तो असतो बायफ्लॅजिलेट, म्हणजे दोन फ्लॅजेला प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. अँथेरिडिया इज बायफ्लॅजिलेट. बायफ्लॅजिलेट म्हणजे काय, दोन फ्लॅजेला प्रेझेंट असेल, त्याच्यामुळे आपण त्याला मोटाईल म्हणू शकतो. आणि आर्किगोनियम जो आहे फिमेल सेक्स ऑर्गनचा शेप कसा असतो, तर फ्लास्क शेप असतो. म्हणजेच आर्किगोनियम इज फ्लास्क शेप. फ्लास्क शेप म्हणजे काय, आपण लॅबोरेटरीमध्ये बघितलेलं आहे. तो फ्लास्क राहतो आपल्याला, म्हणजे कसा या टाईपमध्ये असतो तो फ्लास्कला. आपण फ्लास्क काय, कोणता फ्लास्क म्हणतात काय माहिती, पण हा फ्लास्क राहतो. तर या काहीशा या शेपमध्ये असतो, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, आर्किगोनियम इज फ्लास्क शेप. आता यांना आपण पहिला पॉईंट बघितला होता म्हणजे लेक्चरची स्टार्टिंगला मी सांगितलेलं होतं की ब्रायोफाईट्स आर कॉल्ड ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. ॲम्फिबियन्स का बरं, तर ते जमिनीवर जगू शकतात, मात्र त्यांना पाण्याची गरज असते. आता ती पाण्याची गरज कुठं येईल त्याचा रोल बघा. तर अँथेरिडियम जे म्हणजे मेल सेक्स ऑर्गनचे ते अँथेरिडिया तयार करतील. अँथेरिडिया म्हणजे काय, मेल गॅमेट्स. आता हे अँथेरिडिया आणि एग म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन करायचं आहे आपल्याला. हे काही स्वतःहून काही जाऊ शकत नाही, त्यांना मीडियमची रिक्वायरमेंट असते. तर ब्रायोफाईटमध्ये फिमेल सेक्स ऑर्गनला आपण आर्किगोनियम म्हणत असतो. आर्किगोनियममध्ये काय एक आर्किगोनियममध्ये एक प्रेझेंट असेल, म्हणजे फिमेल गॅमेट प्रेझेंट असेल.
याला आपण कन्सिडर करू आर्किगोनियम. आर्किगोनियम म्हणजे काय? फिमेल सेक्स ऑर्गन. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असेल? हा एग आहे. एग काय आहे? तर फिमेल गॅमेट आहे. फिमेल गॅमेटला आपण काय म्हणतो? एग. आणि हे आर्किगोनियम म्हणजे काय? फिमेल सेक्स ऑर्गन. तसंच इथं जे आपण कन्सिडर करू एक अँथेरिडियम. हा याला कन्सिडर करू आपण अँथेरिडियम. अँथेरिडियम म्हणजे काय? मेल सेक्स ऑर्गन. या अँथेरिडियममध्ये जे ते प्रेझेंट असतील मेल गॅमेट्स. मेल गॅमेट्सला आपण काय म्हणतो? अँथेरिडिया. कोणाच्या केसमध्ये? ब्रायोफाइट्समध्ये. हे काय आहे? मेल गॅमेट्स. मेल गॅमेट्स त्यांना काय म्हणतो आपण? अँथेरिडिया. आता हे अँथेरिडिया हे बायफ्लॅजेलेट आहे आपण बघितला. बायफ्लॅजेलेट म्हणजे त्यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहे. फ्लॅजेला काय? मुवमेंटसाठी हेल्प करत असतो, मात्र ते काही उडून जाऊ शकत नाही. त्यांना काही ना काही मीडियमची रिक्वायरमेंट असेल. तर तो एक्सटर्नल मीडियम काय असतो? तर वॉटर असतं. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो? ब्रायोफाइट्समध्ये एक्सटर्नल वॉटर इज इसेन्शियल फॉर देअर सेक्शुअल रिप्रोडक्शन. जसं की एक्सटर्नल वॉटर आलं. एक्सटर्नल वॉटर कोणाच्या फॉर्ममध्ये? म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते सुद्धा एक एक्सटर्नल वॉटर आहे. समजा पाऊस पडला किंवा काहीतरी मॉइस्ट कंडिशन आली तर हे वॉटर एक्सटर्नल वॉटर. समजा पाऊस पडला तर हे जे वॉटरची कंडिशन म्हणजे मॉइस्ट हॅबिटॅट होऊन जाईल, म्हणजे एक्सटर्नल वॉटर भेटेल. एक्सटर्नल वॉटर. आता एक्सटर्नल वॉटर, आता हे जे अँथेरिडिया किंवा मेल गॅमेट्स आहे ते आपण बघितलं बायफ्लॅजेलेट म्हणजे त्यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे ते वॉटरमध्ये स्विम करू शकतात. त्याच्यामुळे हे काय होईल? हे जे अँथेरिडिया आहे ते स्विम करून इथपर्यंत पोचू शकतात, म्हणजे त्यांचं फर्टिलायझेशन होऊ शकतं. आता हे अँथेरिडिया आहे हे जास्त नंबरमध्ये आणि फिमेल गॅमेटमध्ये म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गनमध्ये फिमेल जो गॅमेट आहे तो सिंगल असतो. म्हणजे आर्किगोनियममध्ये जो एग असेल तो सिंगल एग असेल. मात्र अँथेरिडियममध्ये म्हणजे मेल सेक्स ऑर्गनमध्ये जे मेल गॅमेट्स असतील ते मेनी नंबर्समध्ये असतील. असं का बरं? कारण की हे जे मेल गॅमेट्स यांना माहीत नाही की आर्किगोनियम कुठं आहे. तर काही गॅमेट्स जे ते या साईडला येतील, काही तिकडं पण जातील. त्यांना काही माहीत नाही की आर्किगोनियम जे ते फिक्स या डायरेक्शनला आहे. त्याच्यामुळे जे म्हणजे जास्तचे गॅमेट्स आहे ते वाया पण जाऊ शकतात. त्याच्यामुळे नेचर काय करते? आधीच मेल गॅमेट्सचा नंबर जास्त बनवून ठेवते, जेणेकरून जी वाया गेलेली म्हणजे चुकीच्या डायरेक्शनला गेलेले जे गॅमेट्स आहे त्यांना कंपेन्सेट करू शकतो आपण. म्हणजे फर्टिलायझेशन जे आहे ते सक्सेसफुल बनवू शकतो. याच्यासाठी एक्सटर्नल वॉटरची रिक्वायरमेंट राहते आणि एक्सटर्नल वॉटरचा रोल मी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवला आहे. आता हे जे एवढा डिटेल स्टडी NCERTमध्ये गिवन नाही. तुम्हाला काय अपेक्षित आहे? तर ब्रायोफाइट्समध्ये जे एक्सटर्नल वॉटर इज इसेन्शियल फॉर देअर सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा फर्टिलायझेशनसाठी. एवढं जरी तुम्हाला माहीत राहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आता आपण सेक्स ऑर्गनची गोष्ट करत असतो. मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन. तर मेल सेक्स ऑर्गनला आपण अँथेरिडियम म्हटलं होतं. फिमेल सेक्स ऑर्गनला आपण आर्किगोनियम म्हटलं होतं. आता यांच्यावरून हे जे ब्रायोफाइट आहे ते होमोथॅलिक आणि हेटेरोथॅलिक असा ग्रुप पडत असतो. होमोथॅलिक आणि हेटेरोथॅलिक. होमोथॅलिक म्हणजे काय असतं? तर होमो म्हणजे काय? सेम. आणि हेटेरो म्हणजे काय? डिफरंट. हे जे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन आहे म्हणजे अँथेरिडियम आणि आर्किगोनियम हे जर कधी सिंगल थॅलसवर प्रेझेंट असले तर त्याला आपण काय म्हणत असतो? होमोथॅलिक. म्हणजे मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन. मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट ऑन सेम थॅलस. थॅलस म्हणजे काय? त्यांची प्लांट बॉडी. प्लांट बॉडीला मेन प्लांट बॉडीला आपण थॅलस म्हणत असतो. मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन जर कधी एकाच थॅलसवर म्हणजे सेम थॅलसवर प्रेझेंट राहिले तर त्याला आपण होमोथॅलिक म्हणत असतो. होमोचा अर्थ होत असतो सेम. हेटेरोचा अर्थ असतो डिफरंट. त्याच्यामुळे एक होईल मेल अँड फिमेल गॅमेट प्रेझेंट ऑन डिफरंट थॅलस. मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट ऑन
डिफरंट थॅलस. या कंडिशनला आपण हेटेरोथॅलिक म्हणत असतो. आता होमोथॅलिक जो आहे म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच गॅमेटवर प्रेझेंट आहे, त्याला आपण मोनोशियस सुद्धा म्हणू शकतो. मोनोशियस हा जो टर्म आहे तो आपण मेनली ॲनिमल्समध्ये वापरत असतो. ॲनिमल्समध्ये जसं की मेल आणि फिमेल्स जे इंडिव्हिज्युअल आहे किंवा जे काही जेंडर आहे किंवा सेक्स आहे, मेल सेक्स अँड फिमेल सेक्स, जर कधी डिफरंट नसला, एकाच याच्यावर प्रेझेंट असता म्हणजे एकच हर्मॅफ्रोडाईट ॲनिमल राहिला म्हणजे तो ॲनिमल जो आहे तो इंडिव्हिज्युअल जो तो मेल पण आहे आणि फिमेल पण आहे, तर त्याला आपण मोनोशियस म्हणत असतो. जसं की अर्थवर्म झालं, अर्थवर्म हा मोनोशियस ॲनिमल आहे म्हणजे हर्मॅफ्रोडाईट ॲनिमल आहे. मात्र हेटेरोथॅलिक म्हणजे काय, आपण त्याला डायोशियस कन्सिडर करतो. डायोशियस आपण ॲनिमल्समध्ये वापरत असतो. मोनोशियस आणि डायोशियसमधला मेन फरक काय आहे, तर आपण जे ह्युमन्स जे ते डायोशियस आहे. म्हणजे कसं, मेल आणि फिमेल सेक्स किंवा मेल आणि फिमेल जेंडर जे ते वेगवेगळे आहे. मेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट ऑन मेल इंडिव्हिज्युअल, फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट ऑन फिमेल इंडिव्हिज्युअल, त्याला आपण डायोशियस म्हणतो. डाय म्हणजे काय, दोन. आणि मोनोशियस म्हणजे काय, तर मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन जे ते प्रेझेंट ऑन म्हणजे एकाच इंडिव्हिज्युअलमध्ये, एक तोच इंडिव्हिज्युअल मेल पण आहे, तोच इंडिव्हिज्युअल फिमेल पण, म्हणजे हर्मॅफ्रोडाईट ॲनिमल आहे. याचं एक्झाम्पल काय होतं, अर्थवर्म. ॲनिमल्सची गोष्ट करतोय. मात्र इथं आपल्याला तेवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, फक्त होमोथॅलिक आणि हेटेरोथॅलिक काय ते लक्षात ठेवा. होमोथॅलिक म्हणजे काय, मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन जे ते एकाच थॅलसवर प्रेझेंट असले म्हणजे एकाच प्लांट बॉडीवर प्रेझेंट असले, ब्रायोफाईटची गोष्ट करतो आपण, तर त्याला आपण होमोथॅलिक म्हणतो. हेटेरोथॅलिक म्हणजे काय, मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन जे ते डिफरंट थॅलसवर प्रेझेंट राहिले तर त्यांना आपण हेटेरोथॅलिक म्हणत असतो. डायग्राम येईल तेव्हा ते तुम्हाला जास्त प्रकारे लक्षात येईल. जसं की मर्कंटियाचे आपण डायग्राम काढणार आहोत किंवा मर्कंटियाचं जे एक्झाम्पल घेणार आहोत, त्याचा जो थॅलस आहे मर्कंटिया जो आहे तो आपण हेटेरोथॅलिक घेतलेला आहे, कारण की त्याच्यात मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन जे ते वेगवेगळ्या पार्टवर म्हणजे वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअलवर प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे आपण त्याला हेटेरोथॅलिक किंवा डायोशियस घेतलेलं आहे. होमोथॅलिकचं पण एक्झाम्पल आहे बहुतेक स्पॅग्नम आहे. स्पॅग्नम किंवा पिटमॉस जी ती होमोथॅलिक आहे. त्याच्यामध्ये अँथेरिडियल आणि आर्किगोनियल जी ब्रांच आहे ती एकाच इंडिव्हिज्युअलवर प्रेझेंट असते, त्याच्यामुळे आपण त्याला होमोथॅलिक कन्सिडर करत असतो किंवा मोनोशियस कन्सिडर करत असतो. एक वेळेस परत एक समरीसाठी हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड ही जी लाईफ सायकल आहे किंवा हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल किंवा अल्टरनेशन ऑफ जनरेशन जे त्याची एक समरी देऊन देतो मी. म्हणजे आपण एवढ्या वेळेस जे काही शिकलो त्याचं एक शॉर्ट रिव्हिजन किंवा शॉर्टमध्ये समरी. अल्टरनेशन ऑफ जनरेशन बघितलं, ज्याच्यामध्ये एक हॅप्लॉइड जनरेशन आणि डिप्लॉइड जनरेशन जे आहे ते अल्टरनेट करत असते. हॅप्लॉइड जनरेशन ब्रायोफाईटच्या केसमध्ये हॅप्लॉइड जनरेशनला काय म्हणतो आपण, गॅमेटोफाईट म्हणत असतो. आणि ब्रायोफाईटच्या केसमध्ये ही जी हॅप्लॉइड जनरेशन म्हणजे गॅमेटोफाईट जो आहे तो असतो डॉमिनंट. गॅमेटोफाईट जो आहे तो डॉमिनंट असतो, हॅप्लॉइड असतो. आणि स्पोरोफाईट जो आहे, याची स्पोरोफाईटबद्दल नंतर बघू आपण. तर गॅमेटोफाईट जो आहे तो कसा असतो, डॉमिनंट असतो. डॉमिनंट म्हणजे काय, मेन प्लांट बॉडी असते त्याच्यामुळे आपण त्याला डॉमिनंट म्हणतो. तसंच फोटोसिंथेटिक असतो, डिपेंड कोणावरच नसतो, तो स्वतः तयार करतो, फोटोसिंथेटिक. गॅमेटोफाईट हॅप्लॉइड आहे. आता गॅमेटोफाईटवर काय प्रेझेंट असतात, सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतात. सेक्स ऑर्गन जे की मल्टीसेल्युलर असतात ते प्रेझेंट असतात गॅमेटोफाईटवर. सेक्स ऑर्गन प्रेझेंट ऑन गॅमेटोफाईट. हा जो गॅमेटोफाईट आहे तो काय करत असतो, तर फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स याचं फंक्शन असतं. ते कसं, गॅमेटोफाईटमध्ये काय होईल, मायटॉसिस होईल. मायटॉसिस डिव्हिजन म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन, म्हणजे क्रोमोझोमचा नंबर सेम राहील. मायटॉसिस झालं की त्याच्यामध्ये काय, गॅमेट्स तयार होतील. गॅमेट्सचं फ्युजन झालं, गॅमेट्स कसे असतील, हॅप्लॉइड. दोन गॅमेट्सचं फ्युजन झालं, मेल आणि फिमेल गॅमेट्स, की झायगोट तयार होईल. झायगोट तयार झाला म्हणजे कसा, डिप्लॉइड, कारण की दोन गॅमेट्स आलेले, हॅप्लॉइड दोघं एकत्र आले का डिप्लॉइड. आता हा जो झायगोट आहे तो स्पोरोफाईटमध्ये कन्वर्ट होत असतो, म्हणजे झायगोट जो आहे तो डिफरन्शिएट होईल स्पोरोफाईटमध्ये.
स्पोरोफाईट पण कसा असेल, डिप्लॉइडच असेल, कारण की झायगोट जो आहे तो सुद्धा डिप्लॉइड आहे. याच्यापासूनच हा तयार झालेला आहे, त्याच्यामुळे डिप्लॉइडच असेल. स्पोरोफाईट जो आहे ती कशी प्लांट बॉडी आहे ब्रायोफाईटच्या केसमध्ये, तर रेसेसिव्ह आहे. रेसेसिव्ह तसंच नॉन फोटोसिंथेटिक. रेसेसिव्ह आहे त्याच्यामुळेच नॉन फोटोसिंथेटिक आहे. त्याच्यामुळे ही जे काय डिपेंड ऑन गॅमेटोफाईट. कशासाठी, तर त्यांच्या फूड रिक्वायरमेंटसाठी, तसेच इतर गोष्टींची जी काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी हे जे स्पोरोफाईट आहे हे गॅमेटोफाईटवर डिपेंडंट असतील. आता स्पोरोफाईटला स्पोरोफाईट का बरं म्हणत असतो आपण, तर हे जे स्पोर फॉर्मेशन करतात, डिव्हिजन कोणते होते, तर मिओसिस डिव्हिजन होते. मिओसिस म्हणजे काय, रिडक्शनल डिव्हिजन. क्रोमोझोमचा नंबर जो आहे तो हाफ होत असतो. स्पोरोफाईट डिप्लॉइड आहेत, स्पोर्स तयार झाले, तर स्पोर्स कसे असतील, हॅप्लॉइड असतील. आता हे जे स्पोर्स आहेत हे जर्मिनेट करतील. स्पोर्सचं जर्मिनेशन झालं की हे जे इच स्पोर आहे तो कन्वर्ट होत असेल एक नवीन गॅमेटोफाईटमध्ये. म्हणजे आपण कोणती स्टेज मिळवली, ही स्टेज परत मिळवली, म्हणजेच आपण काय लिहू शकतो, ही सायकल परत चालू होईल. गॅमेटोफाईटमध्ये मायटोसिस झाला, गॅमेट्स झाले. म्हणजे काय, गॅमेटोफाईटने गॅमेट्स बनवले, 2 गॅमेट्स फ्यूज झाले, झायगोट बनलं, झायगोट कन्वर्ट झाला स्पोरोफाईटमध्ये, मल्टीसेल्युलर बॉडीमध्ये. झायगोट ही एक सिंगल सेल असते, स्पोरोफाईट जो आहे ती एक मल्टीसेल्युलर बॉडी असते. स्पोरोफाईटने काय तयार केले, स्पोर्स तयार केले. स्पोर्स कसे असतात, हॅप्लॉइड असतात. आता हे जे स्पोर्स आहेत म्हणजे हॅप्लॉइड जी सेल आहे तिचं जर्मिनेशन झालं, तिने एक मल्टीसेल्युलर बॉडी बनवली, तिला आपण काय म्हणत असतो, गॅमेटोफाईट. गॅमेटोफाईट पण हॅप्लॉइडच असेल. म्हणजेच काय, ही सायकल परत रिपीट होईल, जनरेशन टू जनरेशन अशी रिपीट होत असेल. त्याच्यामुळे आपण त्यांना काय, अल्टरनेशन ऑफ जनरेशन, हॅप्लॉइड डिप्लॉइड, परत हॅप्लॉइड परत डिप्लॉइड, परत हॅप्लॉइड परत डिप्लॉइड असं होत असेल. ही जे एक शॉर्ट इंट्रो होता, याच्या अगोदर आपण डिटेल बघितलं होतं. आता एक गोष्ट इथं अजून आहे की सेक्स ऑर्गनबद्दल पण आपण बोललो होतो. मेल सेक्स ऑर्गनला आपण अँथेरिडियम म्हणत असतो, ज्याच्यामध्ये की अँथेरिडियम म्हणजे मेल गॅमेट्स तयार होत असतात. फिमेल सेक्स ऑर्गनला आपण आर्किगोनियम म्हणत असतो, ज्याच्यामध्ये एग तयार होत असतो. फिमेल सेक्स ऑर्गन म्हणजे आर्किगोनियम जो आहे तो फ्लास्क शेपचा असतो. ते आपलं सगळं झालेलं आहे. आता एक जो पॉईंट दिलेला आहे तो कसा दिलेला आहे NCERTमध्ये, स्फॅग्नम जी आहे तिच्याबद्दल थोडं डिटेल सांगितलेलं आहे. स्फॅग्नम हिला आपण काय म्हणत असतो, पिट मॉस म्हणत असतो. स्फॅग्नम इट इज पिट मॉस. म्हणजे स्फॅग्नम जो आहे, आपण ब्रायोफाईटचे टाईप बघितले, लिव्हरवर्ट आणि मॉस, त्याच्यातला स्फॅग्नम जो आहे तो मॉसचा प्रकार आहे. मॉस पण कोणता, पिट मॉस. आता हा पिट मॉस का बरं म्हणतात, तर स्फॅग्नम जी आहे तिच्यापासून आपल्याला पीट मिळत असतं. पीट काय आहे, तर एक फ्यूल आहे, फ्यूलसारखं पण वापर करू शकतो आपण त्याला. तसंच पीट जो आहे तो पॅकेजिंग मटेरियल असतो. पॅकेजिंग मटेरियल कोणासाठी पॅकेजिंग मटेरियल राहतं, तर जे काही लिव्हिंग सबस्टन्स आहे किंवा लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांचं ट्रान्सशिपमेंट करतो आपण, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं. या टाईपचं जे काही ट्रान्सशिपमेंट असेल त्याच्यासाठी या पीट मॉसचा वापर होत असतो, म्हणजे पॅकेजिंग ॲज अ पॅकेजिंग मटेरियल. आता हे पॅकेजिंग मटेरियल म्हणजे कसं, फॉर पीट इज यूज्ड ॲज फ्यूल, पीट इज यूज्ड ॲज पॅकेजिंग मटेरियल फॉर ट्रान्सशिपमेंट ऑफ लिव्हिंग मटेरियल किंवा लिव्हिंग थिंग्स. आता लिव्हिंग थिंग्सच्या ट्रान्सशिपमेंटसाठी का बरं वापरलं गेलं, तर त्याचं रिझन काय आहे, बिकॉज इट कॅन होल्ड वॉटर. म्हणजे हा जो स्फॅग्नम आहे त्याला आपण पीट मॉस म्हणतो. पीट मॉसचा उपयोग काय, तर फ्यूलसारखा पण वापर करतो आपण, तसंच पॅकेजिंग मटेरियलसारखा वापर करतो. पॅकेजिंग मटेरियलसारखा वापर कशामध्ये करतो, तर लिव्हिंग थिंग्सचे जे काही ट्रान्सशिपमेंट आहे ते ट्रान्सशिपमेंट करण्यासाठी आपण ॲज अ पॅकेजिंग मटेरियल वापरतो. आता याचं रिझन का बरं, तर असं का बरं, तर हे जे पीट मॉस आहे किंवा हे जे पीट आहे तो वॉटर होल्ड करून ठेवतो.
वॉटर होल्ड केलं तर हे जे लिव्हिंग थिंग्स आहे ते ड्राय होणार नाही, त्यांना जी काही वॉटरची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होत असते. त्याच्यामुळे आपण त्यांना ट्रान्सशिपमेंटसाठी वापरत असतो, म्हणजे पॅकेजिंग मटेरियलसारखं वापरत असतो. आता याच्या अगोदर आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण बघितलं होतं की लायकन आणि मॉस, म्हणजे ब्रायोफाईटचा एक मेंबर आहे मॉस, लिव्हरवर्ट आणि मॉस असतो त्याच्यातला मॉस, आणि लायकन आपण अगोदर स्टडी केलेली आहे, फंगस आणि अल्गीचा सिम्बायोटिक असोसिएशन. ते जे फर्स्ट ऑर्गॅनिझम टू कॉलोनाइज ऑन रॉक म्हणजे मॉस अँड लायकन्स आर among the first organism to colonize on rock. म्हणजे जे काही बेअर रॉक्स आहे किंवा खडक आहे त्यांच्यामध्ये जे फर्स्ट कॉलोनायझेशन होत असतं किंवा फर्स्ट ऑर्गॅनिझम टू कॉलोनाइज ऑन रॉक कोण आहे, तर मॉसेस आणि लायकन. याच्यावर जो लास्ट इयर्समध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट होतं ते महत्त्वाचं होत असतं. हे जे मॉस आहेत, मॉस किंवा ब्रायोफाईटची गोष्ट करतो आपण, पण ब्रायोफाईटमध्ये मोस्टली मॉसची गोष्ट करतो आहे. तर मॉस जे आहेत, मॉस फॉर्म डेन्स मॅट ऑन सॉईल. आपण जी कार्पेट बघतो घरांमध्ये, जी काही कार्पेट लावतो त्या टाईपमध्ये एक डेन्स मॅट फॉर्म करत असते. कोणावर? सॉईलवर. जंगलांमध्ये आपण बघितलं जी काही हिरवळ दिसते आपल्याला, एकदम असे कार्पेटसारखं पसरलेलं दिसतं आपल्याला, तर ते कोणामुळे होत असतं, तर या मॉसमध्ये. आता हे जे कार्पेटसारखं पसरलेलं आहे म्हणजे जी डेन्स मॅट आहे तिचं मेन फंक्शन काय असतं, तर म्हणजे तिच्यामुळे काय होत असतं, तर जे हेवी रेन होत असते, हेवी रेनमुळे जे काही सॉईल आहे म्हणजे महत्त्वाची असते ती न्यूट्रिशियस सॉईल, वरचा लेअर जो असतो तो वाहून जातो हेवी रेनमुळे. मात्र ही जी डेन्स मॅट राहिली याच्यामुळे जे सॉईल ती वाहून जात नाही, तिचं इरोजन थांबचं. इरोजन जे म्हणजे त्याची मृदाची धूप आपण बघितलेलं आहे, स्टडी केलेलं आहे, ती थांबत असते. म्हणजे मृदा प्रदूषण जे आहे ते कमी होत असतं, सॉईलचं पोल्युशन कमी होत असतं. मॉस फॉर्म डेन्स मॅट ऑन सॉईल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, देअर फोर प्रिव्हेंट सॉईल इरोजन. तर ब्रायोफाईटच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये एवढंच दिलेलं आहे. पुढचं म्हणजे ब्रायोफाईट्सचे जे आपण 2 ग्रुप्स बघितले होते, लिव्हरवर्ट आणि मॉस, त्याच्यातला पहिला ग्रुप म्हणजे लिव्हरवर्टबद्दल आता आपण स्टडी करत आहोत. लिव्हरवर्टला जे दुसरं नाव आहे ते काय आहे, हिपॅटिके किंवा हिपॅटिस सी, मात्र मी त्याला हिपॅटिकेस म्हणत असतो. तर हिपॅटिके नाव कसं पडलं किंवा लिव्हरवर्ट हे नाव कावर पडलं, तर अगोदरचे जे काही आपली जी काही आयुर्वेदिक पद्धती किंवा असे जे दुसरे जे एन्शियंट ट्रीटमेंट होते त्याच्यामध्ये हे जे लिव्हरवर्ट्समधले जे मेंबर आहेत ते लिव्हरच्या डिसीजला क्युअर करतात किंवा लिव्हरसाठी ते जे आहे चांगले असतात असं मानलं जायचं, त्याच्यामुळे हे नाव पडले लिव्हरवर्ट. मात्र आता त्याचा म्हणजे असं काही सायंटिफिक इथं NCERTमध्ये दिलेलं नाही, स्टेटमेंट दिलेलं नाही. मी तुम्हाला एक जनरल नॉलेज म्हणून सांगतो की लिव्हरवर्टमधले जे काही मेंबर्स आहेत, की जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत ते आपल्या लिव्हरसाठी चांगले असतात, त्याच्यामुळे हे जे नाव आहे लिव्हरवर्ट पडलेलं आहे किंवा हिपॅटिके. लिव्हरलाच काय म्हणतात, म्हणजे हिपॅटिक हा जो शब्द आहे तो रिलेटेड टू लिव्हर आहे, त्याच्यामुळे हिपॅटिक हे नाव पडलेलं आहे. लिव्हरवर्टमधले सगळ्यात आधी आपण एक्झाम्पल बघून घेऊ जे की NCERTमध्ये दिलेले आहे. तर रिक्सिया आणि मर्कॅन्टिया हे एक्झाम्पल आहेत लिव्हरवर्टचे. त्याच्यापैकी हा जो रिक्सिया आहे तो NCERTमध्ये गिवन नाही, त्याच्यामुळे आपण लिहिणार नाही. मर्कॅन्टिया NCERTमध्ये गिवन आहे. मर्कॅन्टियाची जी डायग्राम आहे ती सुद्धा गिवन आहे. लिव्हरवर्ट काय आहेत, लिव्हरवर्ट म्हणजे हिपॅटिके हे जे मेंबर्स आहेत त्यांचं जे स्ट्रक्चर असतं ते असतं थॅलस स्ट्रक्चर असतं. थॅलस स्ट्रक्चर जे की कॉमन स्ट्रक्चर आहे. आपण जे इतर ब्रायोफाईट्स बघितले त्यांच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर आहे ते सुद्धा थॅलस स्ट्रक्चर असतं. हे जे आहेत लोअर मेंबर्स असतात, यांच्यामध्ये जे काही रायझॉइड असतात ते असतात युनिसेल्युलर. NCERTमध्ये गिवन नाही, त्याच्यामुळे तो पॉईंट इथं लिहित नाही आहे मी. आता रिप्रोडक्शन कसं होत असतं यांच्यामध्ये, तर 2 टाईपचं रिप्रोडक्शन, म्हणजे सेक्शुअल आणि एसेक्शुअल आपल्याला माहिती आहे. तर एसेक्शुअल रिप्रोडक्शन जे होईल ते होईल थ्रू फ्रॅगमेंटेशन किंवा
जिम्मा फॉर्मेशन. एसेक्शुअल रिप्रोडक्शन जे होईल ते फ्रॅगमेंटेशनने होत असतं, बाय फ्रॅगमेंटेशन किंवा ते होईल बाय जिम्मे फॉर्मेशन. आता इथून एक गोष्ट लक्षात अशी ठेवायची आहे की आपण याच्या अगोदरचे जे काही ग्रुप्स बघितले म्हणजे अल्गी किंवा फंगस हे जे लोअर ग्रुप्स बघितले त्याच्यामध्ये एसेक्शुअल आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपण वेगवेगळं मानत होतो. म्हणजे आपण काय म्हणत होतो, व्हेजिटेटिव्ह जे रिप्रोडक्शन आहे तो एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आहे. मात्र इथं आता याच्यापासून पुढच्या ग्रुप्समध्ये म्हणजे ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म म्हणजे हायर ऑर्गॅनिझममध्ये आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला एकच कन्सिडर करत असतो. आपण बघितलं होतं हे जे फ्रॅगमेंटेशन आहे याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणत होतो लोअर ऑर्गॅनिझममध्ये. मात्र इथं त्याला आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कन्सिडर केलेलं आहे. फ्रॅगमेंटेशन अनेक वेळेस सांगितलेलं आहे, परत एक वेळ सांगतो. समजा हा एखादा फिलामेंटस ऑर्गॅनिझम आहे, मॅच्युरिटीला आला, याचे फिलामेंट्सचे तुकडे पडतील, आपोआप पडतील. हे जे तुकडे एक न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये ग्रो होतील त्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणत असतो. त्या प्रोसेसला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणत असतो. फ्रॅगमेंट्स केव्हा पडतील, जेव्हा हा जो इंडिव्हिज्युअल आहे किंवा पॅरेंट बॉडी आहे, पॅरेंट फिलामेंट आहे, तो मॅच्युअर झाला की त्याचे फ्रॅगमेंट्स होतात म्हणजे तुकडे पडतात. आता जिम्मा फॉर्मेशन काय आहे, तर हे जे जिम्मे आहेत ते एक स्पेशलाइज स्ट्रक्चर आहेत. जिम्मे आर स्पेशलाइज स्ट्रक्चर. ते काय आहेत, एसेक्शुअल बर्ड्स आहेत, म्हणजे ते मल्टीसेल्युलर असतात. जिम्मे काय असतात, मल्टीसेल्युलर असतात. तसंच फोटोसिंथेटिक पण असतात. सोबत ते काय आहेत, म्हणजे आपण याला कुठं घेतोय तर असेक्शुअल, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, एसेक्शुअल बर्ड्स. एसेक्शुअल बर्ड्स म्हणजे काय, समजा एखादी ही बॉडी आहे, फिलामेंटस बॉडी, किंवा याच्यामध्ये जे एक आउटग्रोथ तयार होईल त्याला आपण जिम्मे म्हणत असतो. हा ब्रायोफाइटचा स्ट्रक्चर असा दिसणार नाही. मी तुम्हाला जिम्मा कप कसा असतो ती डायग्राम काढून दाखवेल. NCERTमध्ये सुद्धा गिवन आहे, मर्केंटियरच्या डायग्राममध्ये जिम्मा दिलेले आहेत. तर जिम्मे आर स्पेशलाइज स्ट्रक्चर, मल्टीसेल्युलर, फोटोसिंथेटिक अँड एसेक्शुअल बर्ड्स. जिम्मा म्हणजे जिम्मा जे आहेत ते कशामध्ये डेव्हलप होत असतात, किंवा जिम्मा जे ते ट्रान्सफॉर्म इनटू जिम्मा कप, स्मॉल रिसेप्टॅकल कॉल्ड डेव्हलप्स इनटू स्मॉल रिसेप्टॅकल called जिम्मा कप. म्हणजे काय, तर हे जे जिम्मा आहे ते कोणामध्ये डेव्हलप होत असतं, म्हणजे ते जे जिम्मा आहे ते ट्रान्सफॉर्म होतील जिम्मा कप्समध्ये. आता हे जे जिम्मा कप्स आहे ते पॅरेंट बॉडीपासून वेगळे होतील आणि ते जे एक नवीन इंडिव्हिज्युअलला तयार करतील, म्हणजे एक नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म होईल. जिम्मा डिटॅच फ्रॉम पॅरेंट बॉडी. जिम्मा डिटॅच फ्रॉम पॅरेंट बॉडी अँड फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. आता हे टाईपचं जे रिप्रोडक्शन आहे त्याला आपण एसेक्शुअल म्हणतो. एसेक्शुअलमध्ये ब्रायोफाइट्सच्या केसमध्ये जे लिव्हरवर्ट आणि मॉस आहे त्याच्यातलं आपण लिव्हरवर्ट स्टडी करतोय. तर लिव्हरवर्टमध्ये जे काही एसेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते दोन टाईप्सचं बघितलं. पहिला बघितलं फ्रॅगमेंटेशनने, दुसरा बघितलं जिम्मा फॉर्मेशनने. जिम्मा काय, स्पेशलाइज स्ट्रक्चर आहे, मल्टीसेल्युलर आहे, फोटोसिंथेटिक आहे, एसेक्शुअल बर्ड्स आहे. जिम्मा जे आहे ते ट्रान्सफॉर्म होत असतात जिम्मा कप्समध्ये. जिम्मा कप्स किंवा जिम्मा जे आहेत ते पॅरेंट बॉडीपासून वेगळे होतील आणि एक न्यू इंडिव्हिज्युअल तयार करतील. आता हे जिम्मे कसे दिसतात त्याची डायग्राम काढण्याच्या अगोदर आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन बघून घेऊ, मग तुम्हाला हे जिम्मे कसे दिसतात ते सुद्धा दाखवतो. तर एसेक्शुअल रिप्रोडक्शन जे होईल, एसेक्शुअल रिप्रोडक्शन ते म्हणजे गॅमेट्सचे फॉर्म झाले तर गॅमेट्सचं फ्युजन होईल, ती जी प्रोसेस होते त्याला आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणत असतो. आता एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन असणं महत्त्वाचं आहे. आता मेल सेक्स ऑर्गन जर कधी एकाच थॅलसवर प्रेझेंट राहिले, म्हणजे एकाच प्लांट बॉडीवर प्रेझेंट राहिले, सेम प्लांट बॉडीवर, तर त्याला आपण होमोथॅलिक म्हणत असतो. जे की मी इंट्रोडक्टरी पार्टमध्ये सांगितलं, त्याला आपण होमोथॅलिक म्हणतो. म्हणजे काय, मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट ऑन सेम थॅलस.
मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन होमोचा अर्थ असतो सेम, थॅलसचा अर्थ असतो सेम. सेम थॅलसवर मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट राहिले की त्याला होमोथॅलिक म्हणतो. होमोथॅलिकला दुसरं नाव पण दिलं होतं मोनोशियस. हे NCERT मध्ये गिव्हनने एक जनरल पॉईंट म्हणून सांगितलेलं आहे. दुसरं आपण बघितला हेटेरोथॅलिकचा. हेटेरोथॅलिकमध्ये काय होतं तर मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन जे आहे ते डिफरंट थॅलसवर प्रेझेंट होते. मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन फाउंड ऑन किंवा प्रेझेंट ऑन डिफरंट थॅलस. हेटेरोचा अर्थ असतो डिफरंट आणि थॅलसचा अर्थ होत असतो, थॅलिकचा अर्थ होत असतो थॅलस. डिफरंट थॅलसवर प्रेझेंट असलेले मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन. हेटेरोथॅलिकला दुसरं नाव पण आपण बघितलं होतं डायोशियस, जे की NCERT मध्ये गिव्हन नाही, मात्र तुम्हाला एक जनरल आयडिया म्हणून सांगितलेलं आहे. हे झालं एसेक्शुअल रिप्रोडक्शनची गोष्ट. आता आपण बघू जिम्मा काय असतात. जिम्मा जे आहे ते हे आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनची गोष्ट केली आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे ते सेक्स ऑर्गन इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात, कारण की त्याच्यामध्येच गॅमेट फॉर्मेशन होत असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी गॅमेट्स आर इम्पॉर्टंट. गॅमेटचं फ्युजन होईल, झायगोट तयार होईल. ही जी प्रोसेस फॉलो करेल त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणू. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे जिम्मा आहे ते कसे दिसतात ते सांगतो. तर आपल्याला NCERT मध्ये ही मर्कॅन्टियाची डायग्राम दिलेली आहे किंवा मर्चॅन्टिया. त्याच्यामध्ये जे आहे ते 2 थॅलस दिलेले, एक आहे मेल थॅलस आणि एक आहे फिमेल थॅलस. ते दोघं थॅलस जे ते महत्त्वाचे, कारण की त्यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे मागच्या वर्षांमध्ये. तर जी मर्कॅन्टियाची NCERT मध्ये जी डायग्राम आहे ती तिथं लावलेली आहे, तुम्ही तिकडून बघू शकता. आणि इकडं मी म्हणजे हाताने काढतोय. तर मर्कॅन्टियाची डायग्राम काढलेली आहे मी इथं. हा जो काढलेला आहे मर्कॅन्टियाचा, हा सुद्धा ही सुद्धा मर्कॅन्टियाचीच डायग्राम आहे आणि ही सुद्धा मर्कॅन्टियाचीच डायग्राम आहे. मर्कॅन्टियाच्या डायग्राममध्ये ही जी डायग्राम काढलेली आहे ही स्पेसिफिक आहे फिमेल थॅलस, आणि ही जी डायग्राम आहे ती आहे मेल थॅलसची. आता हिला फिमेल थॅलस का बरं म्हणतो आपण, तर हा जो स्ट्रक्चर दिसतोय तुम्हाला, या स्ट्रक्चरला आपण काय म्हणत असतो तर फिमेल स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याला आपण आर्किगोनियोपोर म्हणत असतो. हा काय फिमेल सेक्स ऑर्गन सारखा दिसतो. आता ही जी ब्रांच आहे हे काय आर्किगोनियम आहे. आर्किगोनियम म्हणजे काय फिमेल सेक्स ऑर्गन, आणि हे काय आहे मेल सेक्स ऑर्गन म्हणजे काय अँथेरिडियम. मात्र NCERT मध्ये जे ते आर्किगोनियम आणि अँथेरिडियमला हायलाईट केलेले नाही किंवा हे दिलेले नाही आहे. आपल्याला काय दिलेलं आहे NCERT मध्ये तर आर्किगोनियो 4 आणि अँथेरिडियो 4. तर अँथेरिडियो 4 काय आहे आणि आर्किगोनियो 4 काय आहे. ही जी स्टेम लाईक स्ट्रक्चर दिसतंय किंवा स्टॉक लाईक स्ट्रक्चर दिसते, ही दांडी दिसते, या दांडीला आपण काय म्हणू इथं या केसमध्ये तर आर्किगोनियो 4 PHORE. म्हणजे 4चा अर्थ काय असतो एक स्टॉक किंवा स्टेम लाईक स्ट्रक्चर. आर्किगोनियो 4 म्हणजे काय असा स्टेम लाईक स्ट्रक्चर ज्याच्यावर फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो आर्किगोनियो 4. तसंच इथं काय येईल ते अँथेरिडियो 4. अँथेरिडियो 4 PHORE. अँथेरिडियो 4 म्हणजे काय
असं स्टेम लाईक स्ट्रक्चर किंवा स्टॉक लाईक स्ट्रक्चर ज्याच्यावर मेल सेक्स ऑर्गन म्हणजे अँथेरिडियम प्रेझेंट असेल. आता हे लक्षात कसं ठेवतो मी, तर एखादा फुलची डायग्राम काढायला लावली आपण, तर मुली कशा काढतील, म्हणजे फिमेल्स असतील त्या कशा एकदम चांगल्या प्रकारे काढतात या टाईपमध्ये. ही कोणी काढली डायग्राम, मुलीने, त्याच्यामुळे फिमेल थॅलस आपण म्हणू शकतो आणि असा दिसतो तो. आणि तेच जर कधी मुलांना काढायला लावली आपण ती डायग्राम, तर मुलं कसे गिचिडमिचिड काढून देतील झालं. त्याच्यामुळे असं दिसतंय या टाईपमध्ये मी लक्षात ठेवतो. तुमच्याकडे दुसरी ट्रिक असेल तर तुम्ही त्याच्यानुसार सुद्धा लक्षात ठेवू शकता. आता याच्यामध्ये जे जिम्मा कप सुद्धा असतात, रायझॉइड पण असतात. तर हे असे कप लाईक स्ट्रक्चर दिसतील, त्यांना आपण जिम्मा कप्स म्हणतो. हे काय आहेत, जिम्मा कप्स आहेत. हे दोघं पण काय आहेत, जिम्मा कप्स. आता इथं खाली जे आहे ते रूट लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतील, त्यांना आपण काय म्हणू, रायझॉइड म्हणू. ते ॲक्च्युअल रूट नाही, ट्रू रूट नाही, ते रूट लाईक स्ट्रक्चर आहेत, त्यांना आपण काय म्हणू, रायझॉइड. हे पण काय आहे, रायझॉइड. हे डायग्राम आहे NCERT मध्ये गिवन आहे. ही कशाची डायग्राम आहे, मर्केंटियाची. हा फिमेल थॅलस, हा मेल थॅलस. फिमेल थॅलस कावर, आर्किगोनियोफोर म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन असलेला थॅलस. मेल थॅलस कावर, अँथेरिडियोफोर म्हणजे मेल सेक्स ऑर्गन असलेला थॅलस. तर पुढचा ग्रुप आपण बघू आता, मॉसेसचा म्हणजे मॉसचा. मॉसमध्ये एक्झाम्पल कोणते दिलेले, 3 एक्झाम्पल दिलेले NCERT मध्ये. तिघच्या तिघं महत्त्वाचे, म्हणजे एक्झाम्पल डायरेक्टली विचारत असतात. पहिला एक्झाम्पल आहे स्फॅग्नम, फ्युनारिया आणि पॉलिट्रायकम. याच्यापैकी स्फॅग्नम आणि फ्युनारियाची डायग्राम NCERT मध्ये दिलेली, ती इथं मी लावतोय, बघून घ्या एक वेळेस. आता मॉसमध्ये ब्रायोफाइट्समध्ये आपण बघितलं, ब्रायोफाइट्सचाच एक ग्रुप आहे मॉस. ब्रायोफाइट्समध्ये आपण बघितलं गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी जी ती असते ती डॉमिनंट असते, आणि स्पोरोफायटिक प्लांट बॉडी जी असते ती रिसेसिव्ह असते. आता मॉसेसमध्ये काय होईल, जी गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी आहे ती 2 स्टेजमध्ये डिवायडेड असते, म्हणजे 2 स्टेज असतात. तर पहिली जी स्टेज असते, फर्स्ट स्टेजला आपण काय म्हणतो, लिफी स्टेज. आणि दुसऱ्या स्टेजला आपण काय म्हणतो, पहिली जी स्टेज आहे ती प्रोटोनिमा आहे. पहिली स्टेज इज प्रोटोनिमा, दुसरी स्टेज काय आहे, लिफी स्टेज. म्हणजे इथं काय लिहून घ्या, गॅमेटोफाइट डिव्हिजिबल इंटू किंवा डिफरन्शिएटेड इंटू 2 स्टेजेस. प्रोटोनिमा इज फर्स्ट स्टेज and leafy stage is second stage. प्रोटोनिमा ही जी स्टेज आहे ती कशी तयार होत असते, तर स्पोर्स आपण बघितलं, गॅमेटोफाइटने गॅमेट तयार केले, गॅमेटचं फ्युजन झालं, झायगोट तयार झाला. झायगोट जो आहे तो स्पोरोफाइटमध्ये कन्वर्ट होतो. स्पोरोफाइट जो आहे तो स्पोर तयार करत असतो. ते जे स्पोर आहेत ते हॅप्लॉइड असतात. ते स्पोरचं जर्मिनेशन झालं, डायरेक्ट जर्मिनेशन झालं, म्हणजे स्पोर्सचं जर्मिनेशन झालं की ती जी तो जो काही गॅमेटोफाइट बनेल, ती जी काही प्लांट बॉडी बनेल तिला आपण प्रोटोनिमा म्हणतो. कोणाच्या केसमध्ये, मॉसच्या केसमध्ये. म्हणजे काय, प्रोटोनिमा डायरेक्टली डेव्हलप फ्रॉम स्पोर्स, फ्रॉम जर्मिनेशन ऑफ स्पोर. प्रोटोनिमा ही जी स्टेज आहे, मॉसच्या गॅमेटोफाइटची स्टेज आहे, पहिली स्टेज प्रोटोनिमा. ती कशी बनते, स्पोर्सचं जर्मिनेशन झालं, डायरेक्ट जर्मिनेशन झालं स्पोर्सचं, की तिला आपण प्रोटोनिमा म्हणत असतो. मात्र लिफी स्टेजचं तसं नाही. लिफी स्टेज कशी बनते, तर
प्रोटोनिमा बनला, जे काही सेकंडरी प्रोटोनिमा बनतील त्याच्यापासून ही लिफी स्टेज तयार होत असते. लिफी स्टेज डेव्हलप्स फ्रॉम सेकंडरी प्रोटोनिमा. आता प्रोटोनिमा काय आहे? प्रोटोनिमा जे आहेत ते फिलामेंटस स्ट्रक्चर असतात. प्रोटोनिमा इज फिलामेंटस स्ट्रक्चर. जसं की आपण अल्गीमध्ये बघितलं होतं, अल्गीमध्ये आपण फिलामेंटस स्ट्रक्चरला काय म्हणतो? हायपे म्हणत असतो. आणि ग्रुप ऑफ हायपेला आपण काय म्हणत असतो, किंवा नेटवर्क ऑफ हायपेला आपण म्हणत असतो मायसिलियम. कोणाच्या केसमध्ये? अल्गी नाही, फंगसच्या केसमध्ये. प्रोटोनिमा कोणाच्या केसमध्ये आपण म्हणतो? हे जे फिलामेंटस स्ट्रक्चर आहे त्याला प्रोटोनिमा म्हणतो, ब्रायोफाईटच्या केसमध्ये. म्हणजे समजून घ्या, हा जो आहे हा फिलामेंटस स्ट्रक्चर आहे, त्याला आपण प्रोटोनिमा म्हणू. हा काय? प्रोटोनिमा म्हणजे फिलामेंटस स्ट्रक्चर. हे रूट लाईक स्ट्रक्चर आहे, त्यांना आपण रायझॉइड म्हणतो. ही काय आहे? मेन प्लांट बॉडी म्हणजे गॅमेटोफाईट आहे किंवा गॅमेटोफाईट. आता हे जे रायझॉइड आहे त्याच्यापासून जे काही स्ट्रक्चर तयार होतील त्यांना आपण सेकंडरी प्रोटोनिमा म्हणतो. फक्त रायझॉइड नाही तर यांच्यासारखे जे काही दुसरे पण स्ट्रक्चर आहे त्यांच्यापासून जे काही प्रोटोनिमा तयार होतील त्यांना आपण सेकंडरी प्रोटोनिमा म्हणत असतो. डेव्हलप्स फ्रॉम सेकंडरी प्रोटोनिमा. सेकंडरी प्रोटोनिमा म्हणजे काय? प्रोटोनिमा, सेकंडरी प्रोटोनिमा म्हणजे काय? दॅट इज प्रोटोनिमा डेव्हलप फ्रॉम रायझॉइड किंवा यांच्यासारखे जे दुसरे स्ट्रक्चर आहे और रायझॉइड लाईक स्ट्रक्चर. आता आपण बघितलं होतं की रायझॉइड जे आहे ते मल्टीसेल्युलर असतात मॉसच्या केसमध्ये. तर ते जे मल्टीसेल्युलर रायझॉइड आहे ते या स्टेजमध्ये प्रेझेंट असतील. मल्टीसेल्युलर रायझॉइड फाउंड इन दिस स्टेज. आता ही जी स्टेज आहे प्रोटोनिमा स्टेज म्हणजे फर्स्ट स्टेज, ती असते ग्रीन, क्रीपिंग आणि फोटोसिंथेटिक. प्रोटोनिमा स्टेज इज ग्रीन म्हणजेच काय? फोटोसिंथेटिक. क्रीपिंग, फिलामेंटस आणि ब्रांच. प्रोटोनिमा स्टेज म्हणजे प्रोटोनिमा ही जी स्टेज आहे फर्स्ट स्टेज आहे ती कशी असेल? ग्रीन असेल, क्रीपिंग असेल, फिलामेंटस आहे, ब्रांच आहे. म्हणजे हे जे प्रोटोनिमा स्टेजचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, स्ट्रक्चरबद्दल भाष्य केलेलं आहे NCERTमध्ये. आता ही जी स्टेज आहे लिफी स्टेज, तिच्यामध्ये तिचं स्ट्रक्चर कसं आहे? तर ग्रीन, क्रीपिंग, फिलामेंटस अँड ब्रांच आहे ना, तर इथं ते असेल स्लेंडर ॲक्सिस सराउंडेड बाय स्पायरली अरेंज लीफ किंवा लीफ लाईक स्ट्रक्चर. लीफ किंवा लीफ लाईक स्ट्रक्चर. लीफ लाईक स्ट्रक्चर. आता जे सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतात ते प्रेझेंट असतात या स्टेजमध्ये, म्हणजे लिफी स्टेजमध्ये म्हणजे सेकंड स्टेजमध्ये. सेक्स ऑर्गन इज प्रेझेंट इन दिस स्टेज. आता फ्युनारिया आणि स्पॅग्नमची जी डायग्राम NCERTमध्ये दिली होती ती मी लावलेली होती, तुम्ही तिकडून ती बघितलेली आहे. आता इथं फ्युनारियाबद्दल एक परत म्हणजे इथं डायग्राम काढून दाखवतो. फ्युनारियाची डायग्राम लक्षात कशी ठेवायची? तर फ्युनारियामध्ये F येत असतो,
हा एफ कसा दिसतो आपल्याला असा, आणि फ्युनारियाची डायग्राम आहे ती सुद्धा काहीशी अशी आहे. याच्यावरून मी लक्षात ठेवतो की फ्युनारिया कसा दिसतो, म्हणजे डायग्राम कोणती. तर फ्युनारियाच्या डायग्राममध्ये एक मेन ॲक्सिस असतो, हा जो मेन ॲक्सिस, याच्यावर जे ते लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतील. आता या लीफ याच्यावर हा जो आहे हा स्पोरोफायटिक प्लांट आहे, म्हणजे स्पोरोफाईट आहे. इथं काय रूट लाईक स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये आपण हा जो पार्ट बघतोय हा मेन प्लांट बॉडी आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो गॅमेटोफाईट. गॅमेटोफाईट जी की असते हॅप्लॉइड, आणि तिला आपण काय म्हणतो मेन प्लांट बॉडी. कोणाच्या केसमध्ये ब्रायोफाईट्स, मॉस काय एक ब्रायोफाईटच आहे. आणि हा जो एवढा स्ट्रक्चर त्याला आपण म्हणतो स्पोरोफाईट. स्पोरोफाईट जो असतो तो डिप्लॉइड असतो. ती गॅमेटोफाईट जे ती इंडिपेंडंट आहे, म्हणजे फोटोसिंथेटिक आहे, कोणावरच अवलंबून नाही. मात्र स्पोरोफाईट जो आहे तो रेसेसिव्ह आहे, त्याच्यामुळे गॅमेटोफाईटवर अवलंबून असतो, म्हणजे डिपेंडंट असतो. आता याच्यामध्ये हे जे दिसतं आहे ही मेन स्टेम आहे. हे जे दिसतात ते रेषे रेषे म्हणजे दोऱ्यासारखे, हे रायझॉइड आहेत. याच्यामध्ये हा जो स्पोरोफाईट आहे तो कशामध्ये डिव्हिजिबल असतो, तर हा जो स्ट्रक्चर दिसतोय तो कॅप्स्यूल. कॅप्स्यूलमध्ये जे स्पोर फॉर्मेशन होत असतं. हा जो दिसतोय तो सीटा, आणि फूट जो आहे तो इथं असेल, मात्र तो आपल्याला म्हणजे दाखवता येणार नाही कारण की ते मध्ये असेल. म्हणजे स्पोरोफाईट जो आहे तो फूट, सीटा आणि कॅप्सूलमध्ये असतो. त्याच्यातला कॅप्सूल आहे, सीटा आहे, आणि फूट जो आहे तो आपल्याला शो करता येणार नाही. हे जे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, लीफ लाईक स्ट्रक्चर विच इज फोटोसिंथेटिक. तर ही जी झाली फ्युनारियाची डायग्राम. हा कसा दिसतोय, आपण एफ काढतो त्याच्यासारखा दिसतोय, त्याच्यामुळे लक्षात राहून जातो की फ्युनारिया आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा सुद्धा एक पॉईंट दिलेला आहे NCERTमध्ये. त्याच्या सगळ्यात आधी आपण बघू एसेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल, आणि मग सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल. एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर एसेक्शुअल रिप्रोडक्शन जे मॉसेसमध्ये ते 2 टाईपने होत असतं. पहिला जो आहे तो फ्रॅगमेंटेशन, आणि दुसरा जो आहे तो बडिंग बाय फ्रॅगमेंटेशन. हा तर कॉमन आहे. आणि दुसरा जो आहे तो बाय बडिंग. बडिंग कोणामध्ये, तर जो काही सेकंडरी प्रोटोनिमा आहे, बडिंग इन सेकंडरी प्रोटोनिमा. त्याच्यामध्ये बडिंग झाली की तो एक एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे. आता आपण सेकंडरी प्रोटोनिमा बघितला. प्रोटोनिमा कसा, जर कधी स्पोरचं जर्मिनेशन झालं त्याच्यापासून जो काही गॅमेटोफाईट बनेल त्याला आपण प्रोटोनिमा म्हणत असतो. आता प्रोटोनिमाचे जे काही म्हणजे त्या गॅमेटोफाईटचे जे काही स्ट्रक्चर्स असतील, जसं की रायझॉइडपासून जो काही प्रोटोनिमा बनेल त्याला आपण सेकंडरी प्रोटोनिमा म्हणत असतो. तर त्या सेकंडरी प्रोटोनिमामध्ये बडिंग होते. त्याच्या या टाईपला आपण काय एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे. फ्रॅगमेंटेशन तर आपल्याला माहिती आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय पॉईंट दिलेला आहे, तर जे काही सेक्शुअल ऑर्गन्स आहेत, सेक्स ऑर्गन्स आहेत, ते कुठं प्रेझेंट असतात, तर जे काही लिफी शूट्स असतात त्यांच्या टिपवर. सेक्स ऑर्गन्स कोणते कोणते, अँथेरिडियम म्हणजे मेल सेक्स ऑर्गन, आणि आर्किगोनियम म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन. सेक्स ऑर्गन्स अँथेरिडियम अँड आर्किगोनियम प्रेझेंट ऑन टिप ऑफ किंवा अपेक्स ऑफ. अपेक्स म्हणजे काय, टिप, टोकावर. अपेक्स ऑफ लिफी शूट्स. लिफी शूट्स किंवा लिफी ब्रांचेस, हे एवढंच दिलेलं आहे. आता आपण ती डायग्राम बघितली होती कोणती, स्फॅग्नमचीच. स्फॅग्नमला आपण पिटमॉस पण म्हणत असतो. आता स्फॅग्नममध्ये आपण डायग्राम बघितली, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे लक्ष दिलं नसेल तर त्याच्यामध्ये अँथेरिडियल ब्रांच आहे
आणि आर्किगोनियल ब्रांच आहे, अँथेरिडियल ब्रांच तसंच आर्किगोनियल ब्रांच. लेबलिंगसाठी महत्त्वाचा प्रश्न बनतो हा. लेबलिंगमध्ये हेच विचारतात की स्पॅग्नममध्ये अँथेरिडियल ब्रांच कोणती आणि आर्किगोनियल ब्रांच कोणती, म्हणजे ते ए आणि बी देऊन देतात, त्याच्यापैकी विचारतात की कोणती ब्रांच कोणती आहे, म्हणजे ए जी आहे ती अँथेरिडियल आहे का बी जी आहे ती अँथेरिडियल आहे. तसंच फ्युनारियाची जी डायग्राम आहे आपण ते पण बघू, म्हणजे त्याच्यात पण विचारतात की गॅमेटो म्हणजे फ्युनारिया जो आहे तो प्लांट आहे त्याच्यामध्ये फक्त गॅमेटोफाईट प्रेझेंट असतो का फक्त स्पोरोफाईट, का स्पोरोफाईट जो आहे तो गॅमेटोफाईटवर असतो, की गॅमेटोफाईट स्पोरोफाईटवर असतो, या टाईपचे प्रश्न विचारले जातात. तर इथं जे ते आपलं हा जो टॉपिक आहे ब्रायोफाईटचा तो संपलेला आहे. आता आपण प्रश्न बघून घेऊ. एक गोष्ट सांगायचं राहून गेलो मी, स्पोरोफाईट जो असतो मॉसेसमध्ये जो स्पोरोफाईट आहे तो त्यांच्या लिव्हरवर्टमधला जो स्पोरोफाईट आहे त्यांच्यापेक्षा जास्त इलॅबोरेट असतो. म्हणजे काय, मॉसमधला जो काही स्पोरोफाईट आहे तो मोर कॉम्प्लेक्स आहे लिव्हरवर्टपेक्षा. तसंच त्यांच्यामध्ये जे काही स्पोर डिस्पर्सल मेकॅनिझम आहे, मॉसेसमध्ये जे काही स्पोर डिस्पर्सल मेकॅनिझम आहे ते कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे मोर इलॅबोरेट आहे. हे पॉईंट विसरून गेलो होतो, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल, पीट मॉस इज यूज्ड ॲज पॅकेजिंग मटेरियल फॉर सेंडिंग फ्लावर्स अँड लाईव्ह प्लांट्स टू डिस्टंट प्लेसेस बिकॉज. तर आपण बघितलं की ते पीट मॉसला आपण ट्रान्सशिपमेंट ऑफ लिव्हिंग मटेरियलसाठी वापरत असतो. का बरं, तर त्याच्यामध्ये वॉटर होल्ड करण्याची कपॅसिटी असते. आता वॉटर होल्ड करण्याच्या कपॅसिटीला काय म्हणतात सायंटिफिक भाषेमध्ये, हायग्रोस्कोपिक नेचर. आपण जे मीठ बघतो किंवा हे जे पदार्थ बघतो ते हायग्रोस्कोपिक नेचरचे असतात, म्हणजे वॉटर होल्ड करू शकतात, ते वॉटर ॲब्झॉर्ब करून घेतात. त्याच्यामुळे ऑप्शन काय येईल, ऑप्शन सी येईल, तो करेक्ट ऑप्शन येणार आहे. पुढचा प्रश्न दिसत असेल, ब्रायोफाइट्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम अल्गी बिकॉज दे. तर इथं सोपं आहे, आपण बघितलं आर्किगोनिया जो आहे फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट ओनली ऑन ब्रायोफाईट, म्हणजे टेरिडोफाईटमध्ये पण सापडेल आपल्याला, मात्र अल्गीमध्ये नसतो. अल्गीमध्ये काय असतो, उगोनियम असतो. ब्रायोफाईटमध्ये काय असतो, आर्किगोनियम. क्लोरोप्लास्ट दोघांमध्ये असतो. थॅलॉइड स्ट्रक्चर दोघांचं असतं. नो कंडक्टिंग टिश्यू बरोबर आहे. हे जे बी सी आणि डी आहे ते कॉमन आहे अल्गी आणि ब्रायोफाईटसाठी, मात्र आर्किगोनिया आहे तो फक्त ब्रायोफाईटमध्ये असतो. त्याच्यामुळे जे ऑप्शन येईल या प्रश्नाचं ते ऑप्शन ए येणार आहे. प्लांट बॉडी ऑफ मॉस कोणते दिलेले, फ्युनारिया इज कम्प्लिटली स्पोरोफायटिक आहे का नाही. आपण फ्युनारियाची डायग्राम बघितली, त्याच्यामध्ये काय आपण वर बघितलं होतं तो स्पोरोफाईट होता आणि खाली जे पानांसारखं बघितलं होतं तो काय होता, गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी होती. तर याच्यामध्ये जे ऑप्शन येईल ते ऑप्शन बी येईल, प्रीडॉमिनंटली गॅमेटोफाईट विथ स्पोरोफाईट. म्हणजे गॅमेटोफाईट जे ती मेन प्लांट बॉडी आणि त्याच्यावर जो आहे तो स्पोरोफाईट असतो. पुढचा प्रश्न आहे, ब्रायोफाईट्स आर डिपेंड ऑन वॉटर बिकॉज. तर आपण बघितलं ब्रायोफाईट्सला आपण ॲम्फिबियन म्हणतो. का बरं, रिक्वायरमेंट ऑफ एक्सटर्नल वॉटर फॉर देअर सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा फर्टिलायझेशन. तर इथं जे ऑप्शन येईल ते काय येईल, ऑप्शन बी, स्पर्म कॅन इझिली रीच अप टू एग इन द आर्किगोनियम. आपण बघितलं होतं वॉटरची डायग्राम काढली होती, एक्सटर्नल वॉटर दाखवलं होतं. अँथेरोझॉइड्स गेले होते कारण की ते बायफ्लॅजेलेट आहे, त्याच्यामुळे वॉटरमधून स्विम करून ते आर्किगोनियमपर्यंत पोहोचले होते. त्याच्यामुळे ऑप्शन जे येईल ते ऑप्शन बी येणार आहे इथं. तर इथं जो आहे तो आपला हा टॉपिक पूर्ण झाला आहे ब्रायोफाईट्सचा. बाकीचा आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.